नमस्कार मंडळी, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी वेगळ्या चवीची वेगळं वाटण तयार करून अगदी मस्त अशी गवारीची शेंग बनवतोय। एकदा जर या पद्धतीने बनवली ना तर तुम्ही 2 चपात्या जास्तच खाल, इतकी जबरदस्त लागते। चला तर सर्वप्रथम इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून याचं वाटण बनवून घेऊया। पहा, अशा स्वरूपाचं आपण वाटण तयार केलेलं आहे। आता इथे गवारीच्या शेंगा व्यवस्थित अशा निवडून त्याचबरोबर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। आता ह्या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण बटाटासुद्धा वापरणार आहे, त्यामुळे भाजीला चवसुद्धा खूप छान येते। बटाटा व्यवस्थित असं सोलून घेतला। आता आपण बटाटा चिरून घेऊया। तर आज आपण हिरव्या वाटणातील अगदी चविष्ट अशी सिंपल पण जबरदस्त चवीला गवारीच्या शेंगाची भाजी बनवतोय। बटाटासुद्धा आपण चिरून घेतला। आता यानंतर टोमॅटो आणि कांदा बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कांदा आपण बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। आता लगेच आपण गॅसवरती कढई ठेवूया। कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल। तेल छान असं तापलं की त्यामध्ये घालायचं 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे। जिरे मोहरी छान असे तडतडले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया। आणि आता हा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान लालसर असा झालेला आहे। आता यामध्ये आपण तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं आहे आणि वाटणसुद्धा छान असं परतून घेऊया। या वाटणामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता वाटण परतत असतानाच यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटोसुद्धा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता वाटण छान असं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे। पहा, इथे आपण वाटण छान परतून घेतलेलं आहे। याचा सुवास अगदी घरभर खमंग असा येत आहे। आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया। हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे। छान असे एकजीव करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये चिरलेला बटाटा आणि व्यवस्थित अशी निवडलेली गवार घालायची आहे। गवार बटाटा घालून याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर ही भाजी तुम्ही सुक्या स्वरूपामध्ये किंवा पातळ स्वरूपामध्ये बनवून घेऊ शकता। टिफिनसाठी सुद्धा झटपट अशी ही गवार बटाट्याची भाजी तयार होते आणि चवीला तर एकच नंबर बनते। आता यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया। शेंगदाण्याचं कूट घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्याकरता पाणी घालायचं आहे। तर इथे मी थोडीशी रसरशीत अशी भाजी बनवणार आहे, म्हणजे थोडासा रस्सा यामध्ये ठेवणार आहे। तुम्हाला सुक्की बनवायची असेल तर तुम्ही सुक्की बनवू शकता किंवा पातळ बनवायची असेल तशी बनवू शकता। पाणी घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण मध्यम गॅसवरती ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेऊया। पहा, इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण ही भाजी छान अशी शिजवून घेऊ। मस्त अशी जबरदस्त चवीला, साधी सिंपल पद्धत आहे पण चवीला जबरदस्त अशी आपली ही भाजी बनते। तर पहा, इथे भाजी मस्त अशी शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। थोडासा रस्सा यामध्ये मी ठेवलेला आहे। अशा स्वरूपाची भाजी तयार केलेली आहे। तुम्ही संपूर्ण रस्सा आटवून सुकी भाजी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। तर ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत सर्व करू शकता। चवीला खूपच भारी लागते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।